मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे। मागील काही दिवसांपासून मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद सुरू होता। अशातच आता मंत्रालयामध्ये मनसे नेत्यांनी थेट अजितदादांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। सविस्तर पाहूयात। मनसे राष्ट्रवादीतला वाद मिटला। अजितदादांची भेट घेऊन नांदगावकरांनी दिली वादाला मुठमाती। मनसे राष्ट्रवादीतला वाद संपुष्टात आल्याची ग्वाही। आज जर समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन आहेत, एक तर पुण्याचेच आहेत, म्हणजे ते नसताना पण धरण वाहलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातल्या पूर पाहणी दौऱ्यात अजित पवार यांच्यावर टीका करून एका वादाला तोंड फोडलं होतं। अजित पवारांवरील टीकेला मिटकरींनी उत्तर दिल्यानंतर मनसैनिकांनी त्यांची कार फोडली। मनसे आणि राष्ट्रवादीतला हा वाद मोठा होण्याची शक्यता निर्माण झाली होती। खळखट्याक आणि पोलीस केसेसपर्यंत प्रकरण गेल्यानंतर आता दोन्ही पातळ्यांवर मिटवामिटव सुरू झाली आहे। अजित पवारांनी मिटकरींना वाद न वाढवण्याच्या सूचना दिल्या। त्यानंतर आता मनसेचे नेते बाळा नांदगावकरांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। सगळ्या बाबतीमध्ये राजकीय कारण थोडे असू शकतात। आणि पंढरपूरच्या काही विकास कामांसाठी आणि काही शिवडीतल्या मतदारसंघातील काही विकास कामांसाठी त्यांची भेट घेतली होती। तेवढ्याच कामांसाठी बाकी राजकीय काही। राज ठाकरे महायुतीतून निवडणूक लढणार नसले तरी त्यांचा ओढा हा महायुती सोबतच आहे। अजितदादांबाबतही राज ठाकरेंच्या मनात सॉफ्ट कॉर्नर आहे। तरीही अजाणतेपणी आकारण निर्माण झालेल्या वादाला आता राज ठाकरे यांनी मुठमाती दिल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।